प्रयत्न चालू झालाय परत आता जयेशच्या वरती बॉबी. नाही हे गाईज, वेलकम बॅक टू आपल्या यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आफ्टर लॉंग टाईम नाही, आपण कालच परवा दिवशी एक ब्लॉग टाकला. त्या ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम दिलं, त्याबद्दल धन्यवाद. असंच तुमचं प्रेम असून आपल्या चॅनलला. आणि अजून तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लावून पाहिजे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला खूप प्रेम द्या. तर तुम्ही बोलत असतील की तुमचा इंट्रो ट्रेनमध्ये काय येतो आहे. तर विषय असा झाला की आम्ही निघालो सकाळी, तेव्हा भरपूर पाऊस होता. आणि आम्ही जेव्हा निघालो, आमच्या जो ट्रेन पकडली विरारवरनं, तेव्हा एवढा रश होता की आम्हाला काय घ्यायला भेटलं नाही. मग त्याच्यानंतर आम्ही तिकडून वसईला उतरलो. वसईवरनं जेव्हा ट्रेन पकडली तेव्हा पण खूप गर्दी होती. आणि आता फायनली आम्हाला जागा भेटली, तेव्हा आम्ही इंट्रो घेतलो. म्हणून आपला इंट्रो ट्रेनमध्ये 1-2 स्टेशनसाठीच आम्हाला जागा भेटले. बाकी अर्धा तास आम्ही असा हा तिथे असा पाय चौघं पण आम्ही उभेच होतो. ते तर वसईला तुम्ही बघणार आहे, पुढे बघणार आहे, तुम्हाला सगळं बघत राहा, कंटिन्यू बघत राहा. आजचा ब्लॉग आपला खूप भारी आहे. आजचा आणि आता याचा नेक्स्ट ब्लॉग पण आपले दोन्ही ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहेत. आपल्या ब्लॉगचे 2 पार्ट येणार आहेत, एक हा आणि एक दुसरा. तर हा पूर्ण बघा, जेणेकरून तुम्ही दुसरा ब्लॉग बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की पहिला पार्टमध्ये काय होतं. चलो बघत राहा, कंटिन्यू बघा ब्लॉग. भेटूया आता पुढे गेले. काय झालं? ट्रेन बिन पूर्ण वाट लागले पावसामध्ये. धावत ट्रेन पकडले. 2 मिनिटच बाकी आहेत. कुठे आहे इकडे पूर्ण भिजलाय ती उतार बा माझा. मी तुला फोन का केलेला माहिती आहे का इकडे उतरण्यासाठी? मला वाटलं तू परत तिकडे जाशील, कारण की उतरायला जागाच नव्हती. मी काय झालं, त्या साईडून आतमध्ये गेलो तर कोण वसईला उतरायलाच देत नाही. मग मी परत आलो, बोललो आउट साईडनच उतरतो. हा बघ, चला आता फायनली दुसरी ट्रेन पकडतोय. वाट लागली आमची. विदाऊट तिकीट आलं, विदाऊट मला पण कारण की तिकीट काढायला आम्हाला टाइमच नाही भेटला. तर आम्हाला पकडला ना तर वाट लागेल पूर्ण. बट ते इथेच बनवायला लागेल आम्हाला. तसं काय नाही, बॉबीचं नाव सांगून सुटून जाऊ आपण लगेच. हा, बॉबीचं नाव सांगूया. सलोनी सुद्धा आली आहे. सलोनीला बोललो पटापट येते. 5 वरती आमची वाट बघत होती, पण आम्ही 7 नंबरवरती प्लॅटफॉर्मवरती. तिला वाटलं ट्रेन गेली, ती धावत आली, पण पोहोचली फायनली. ट्रेनच्या पहिलाच ट्रेन यायची बाकी आहे. पब्लिक तर इथे मजबूत होती. बघूया आता आपण बाकीच्या ट्रेनमध्ये बसल्यावरती. तर आता आपली ट्रेन आले. मी अर्धा पाऊण तास उभे राहिलो, त्याच्यानंतर आता आपली ट्रेन आले. किती वेळानंतर आली ट्रेन? 1 तासानंतर. अर्धा पाऊण तास तर झालाच असेल आपल्याला उभं राहणे. पण काम पूर्ण आलं, तो पण गेला. मोठ्या लोकांचे पण लय चोचले. किती बडबड करते? आता काय करू, ट्रेन लेट आली. गॉसिप. आता बसायला जागा भेटली तर बरं होईल, नाही तर मग काय. चल आता वाट बघतोय. आता भेटूया ट्रेन मध्ये. पांढरा छावा रोशन RJ. रोशन RJ इन द हाऊस. खतरनाक केस कापला रोशन. फुल हिरो. कातिल आहे का? कातिल तो एक ही आहे भाई. एक डायलॉग पण काहीतरी कल्याण बोलला पटापट पोचल्यावरती डायलॉग मारते. चला आता आम्ही कल्याणवरून निघालो आहे. ट्रेन खूप स्लो आहे. आता आम्हाला कर्जतला पोचायला 1 तास तरी लागेल इथून. तिकडे जयेश, अक्षय वगैरे, जितू, अजून दगड्याचं नावच नाहीत पटकन लक्षात. 4 जण थांबल्यात आमची वाट बघत. आणि इकडून आम्ही 5 जण, 5 जण 9 जण आम्ही डायरेक्ट फार्म हाऊसला. इथे 5-5-9 आणि आम्ही तिकडून फार्म हाऊसला जाऊ. 4-5-9 आणि तिकडून फार्म हाऊसला जाऊ. पत्रे लावायला लागतील इथे पण. आतमध्ये ट्रेनमध्ये पण पाणी येतोय.
आंघोळ केली नसेल तर प्रतीकडे उभा राहा. कोणी नाही केली आंघोळ पण नाही, मग जा इकडे उभी राहा. मस्त पाणी आहे बघ. खूप तुफान पाऊस आला. आम्ही कर्जतला आलो आणि कर्जतवरून आम्ही वापस चाललो आहे नेरळला, कारण की नेरळवरून थोडंसं जवळ आहे आणि कर्जतवरून आता आम्ही परत वापस चालू आहे नेरळला. नेरळला उतरून मग तिकडे काळी पिंजरीचं काहीतरी असेल ती गाडी पकडून डायरेक्ट फार्म हाऊसवरती. तर आता आम्ही आमच्यासोबत जयेश आहे, दीपू आहे, प्रतीक आहे, जितू आणि बाकी आपले होते ते बाकी आपला मित्रपरिवार आपल्याला इथे भेटला. आता अक्कीब सुद्धा आहे. तुम्ही किती, तुम्हाला अर्धा पाऊण झाला ना इकडे बसून? अर्धा तास झाले आमची वाट बघत होते, पण आता आम्ही इकडून यांना परत घेऊन जातोय मागे, कारण की तिकडून जाऊ. काय करतोय रे? होय, काय करतोय? शेंडी लावतोय आपला करण काहीतरी करून दाखवत आहे. पावर आणि शेंडी खतरनाक वाटतंय पण एकदम. वाटतोय ना, पाप वाटतंय एकदम. राहून द्या आता, काढू नको. चेहऱ्याला एक नंबर वाटतंय. मागे ते पुढे कर ना, मागे नको रे दगड्या. पाऊस येतोय. चष्मा दे, चष्मा 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 म्हणते. आता एक नंबर वाटतोय. खरा मन्यासुरे वाटतोय, मन्यासुरे वाटतोय एकदम. एक नंबर, एक नंबर. फायनली ट्रेनमधून उतरलो आता आम्ही, आणि उतरल्या खायला घेतलाय. अक्षयला जास्त भूक लागली वाटतं. बोलतोय पण काय पाणी घे. ठीक आहे, आता डायरेक्ट आता भेटू आपण विलाला. चला आता डायरेक्ट विला. आम्ही आमच्या लोकेशन वरती पोहोचलेलो आहे. एकदम खतरनाक असा विला आहे आपला, आणि आजूबाजूचा व्ह्यू तर बघा एकदम क्लास. हा माहिती आहे, तू गॉगल लावून हिरो दिसतोय. फुल धमाल येणार आहे भाई. 2 दिवस फुल मचा डालेंगे. गार्डनचा व्ह्यू पण जबरदस्त आहे, प्लस बंगला पण आपला जबरदस्त आहे एकदम. त्या बॅक साईडला पूल आहे. आता बघू, चेंज वगैरे करून आम्ही पूल साईडला जाऊ, मग तुम्हाला दाखवतो पूल वगैरे सर्व. तर आपण फायनली आपल्या विलामध्ये पोहोचलो आहे, आणि हा आहे आपला विलाचा व्ह्यू. हा गार्डनचा व्ह्यू आहे, आणि त्या साईडला स्विमिंग पूल आहे मागच्या साईडला, आणि प्रॉपर हा आपला विला आहे. पूर्ण 6 BHK विला आहे, आणि खूप सुंदर विला आहे. अजून मध्ये तर गेलो नाही, फक्त बॅग वगैरे बाहेर ठेवल्या आहेत. मध्ये गेलो तर मी तुम्हाला पूर्ण विला दाखवतो, आपला विला कसा आहे आणि काय आहे ते. कारण बाहेरूनच एवढा सुंदर विला वाटतो, तर आतमध्ये गेल्यावरती आपल्याला समजेलच की अजून किती भारी भारी आहे ते. तर मी आता जातो मध्ये, तुम्हाला दाखवतो आपला विला कसा आहे तर बॅक कॅमेऱ्याने. हा बघा, एक प्रॉपर इथे हॉल मोठा आहे. बाजूला सेम इथे सुद्धा एक हॉल आहे, आणि आपण पहिला रूम बघाय वरती जाऊन. आपली बाकी पब्लिक तर गेले वरती, आपण जाऊया आणि बघूया. ओ, इथे पण स्पेस खूपच मोठा आहे, आणि रूम सुद्धा भारी भारी आहेत आपले. बापरे बापरे, हे बघा प्रत्येक रूममध्ये AC आहे. ओ माय गॉड, इथे रूम प्लस इथे रूम, आणि बाहेर बघा, बाहेर गॅलरीमध्ये कसा व्ह्यू आहे ते. एक नंबर व्ह्यू आहे. वरतून बघायला अजून भारी वाटते. आणि फायनली मी नवीन हे बघा, खाली यांचं फोटो सेशन चालू आहे. जागा खूप सुंदर आहे, तुम्ही नक्की विजिट करा या जागेला. माझी इकडे जेवायची तयारी चालू आहे, कारण की सकाळपासून कोणी काहीच खाल्लं नाही. आता जेवतोय इथे मस्त गरम गरम पोळी बनवतात काकी इथे. गरम पोळी, बाकीचं जेवण इथे आहे अजून. मस्त जेवायचं नाव घेतलं बघा, कसे पटापट बसले सगळेजण. अर्धे इथे फास्ट काम आहे एकदम, जेवायचं काम एकदम फास्ट आहे रे. हे बघून तर तोंडाला पाणी आलंच पाहिजे ना. हे बघून तर तोंडाला पाणी आलंच पाहिजे. मस्त गरम गरम चिकनचा रस्सा,
आणि हो माय गॉड ग्रीन चिकन आहे वाटतं याच्यामध्ये ग्रीन चिकन चिकन चिकनचा रस्सा सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलाय आता हे बघून. चला आता जेवायची मजा घेऊया. प्लेट आता आपली रेडी झालेली आहे, फक्त भात घ्यायचा बाकी आहे. आणि भात आपला प्रतीक वाढतोय. सर्वांना वाढ, मी नंतर घेतो. पहिला 3-4 चपात्या खातो, मस्त ग्रीन चिकन, चिकनचा रस्सा. आणि आपला भाऊ ते इकडे चालू पण झाला आहे. नको नको भात का नको, घे ना नंतर. दादा घ्या ना दादा. ठीक आहे आता आपण जेवूया, बस करूया आता आपण जेवूया. ओके तर आलाय बड्डे आलेला आहे आणि आमच्या भावाचा बड्डे आहे म्हणून आम्ही कर्जतला आलोय. भावासला आणि भावाला आता लेट आलाय आणि पत्तू पण आलाय. कामं वगैरे करून आलाय भाऊ. सर्व कामं ना बाकीचं आम्ही करतो ना, तू कशाला टेन्शन घेतो. आता हाय काय तुला करायला उरलं काय आहे ना गाडीतलं सगळं सामान वगैरे काढायचंय. काय आहे? इकडे बसले, सलोनी बसले, कोमल वहिनी पण आले आमची. हाय गाइस, हेलो, वेलकम बैक टू बॉब एंड गोल यूट्यूब चैनल. स्वागत है आपले. वेरी गुड. और अपना भाई भी बैठा है इधर. आणि गाइस इकडून हा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. खतरनाक असा व्ह्यू आहे एकदम. तर तुम्हाला पण हा विला जर हवा असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल, नाहीतर त्यांची ID मेन्शन करेल. तर तुम्हाला हवा असेल तर विलाची पत्तू तो ह्याच्यावर बस, ह्याच्यावर आता काहीच आम्ही थोड्याच वेळात पूल मध्ये जाणार आहे. तुम्हाला दाखवतो पूल कुठे आहे. थांबा 1 मिनिट. हे बाई इथे पत्तू या साईडून आहे. पूल 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 हा आपला पूल इथे आहे. आता आम्ही उतरू पूल मध्ये आणि जेव्हा पूल मध्ये जाऊ डायरेक्ट तेव्हाच भेटूया पूल मध्ये. हॅलो बॉबीच्या बर्थडेला आलेल्या सर्व मित्र परिवारांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मित्र परिवारांना अशी विनंती आहे की त्यांनी आता लगेच पूल जवळ यावे. आपल्याला पूलचा आस्वाद घ्यायचा आहे. पडत्या पावसाचा आणि भरलेल्या पाण्याचा, पूल मधल्या पाण्याचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. तर सगळ्यांनी कृपया करून यावे. जयेश बांदल, जितू, करण, बॉबी सगळ्यांनी पाण्यात यावे. 18 थराची सलामी आणि 18 थराची सलामी लावणार आहे. चल आता मार उडी पहिला तू. चला बघूया पहिला पाण्यात उडी मारते. जय लवकरात लवकर पाण्यात यावे. करू नका, घाई करू नका. थोडी कृष्ण मालकांची घाई पाहिजे नाही. इथे थर लागले 3. चला गोविंदा रे गोपाला. काय यार तुम्ही पूर्ण वाट लावता. तुझ्यावरती बॉबीला जाऊन दे ना. काय बोलतोय अक्षय? अरे तुझ्या ह्याच्या बजाईश्वर जा ना. याला टापरं याला अक्षयला. ए मला पण एक चान्स पाहिजे. बस 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 रोशन, आता सेकंड प्रयत्न चालू आहे. अरे पहिला ते काढ. अरे ते काय रे बाबा पाईप. उतरव हे नाही ना, खालचे तर वीक झाले. मी बोलतोय सिंगल घेतोय ते. तू याला घे इथे काय दाब. बॉबीला वर पाठवायचं. तू करतीये तू हे बघ. तेच बोलतोय. एक सेकंड. केलेला ना चालू. हार्दिक शुभेच्छा. फोटो काढ ना. फोटो उभा काढ. उभा काढ. माझ्या मित्र
कांटों में गुलाब बनकर जलने वाले पर जवाब बनकर, कांटों में गुलाब बनकर जलने वाले पर जवाब बनकर, साइनात आए हैं बॉबी भाई की जिंदगी में हर मुश्किल का सबक बनकर। चार लाख हे झिरो काढायचे आहेत. हे काय हे हा 4 काढायचे आहेत. आणि एक आणि ॲम पाहिजे. आपला भाऊ खरंच जाम मेहनत करतो ब्लॉगिंगच्या मागे. तसे सगळेच करतात, पण हा कसं जीव तोडून धावत असतो ब्लॉगिंग. याचं खासियत आहे मोठी आहे. राईट, नाही, राईट अँड लेफ्ट. काय? राईट अँड लेफ्ट.